नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर यंदा गुरुवार 23 एप्रिल 2026 रोजी गुरुपुषामृत योग आलेला आहे. गुरुपुषामृत योग हा असा योग आहे, हा योग वारंवार येत नाही. या योगानिमित्त सोने खरेदी खूप मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुषामृत योग श्रेष्ठ आहे असे मानले जाते. यशाच्या प्राप्तीसाठी गुरुपुषामृत योग दिनी कोणत्याही नवीन कार्याचा आरंभ केला जातो. नव्या व्यापाराची सुरुवात करणं, नवे काम हाती घेणं, बंद पडलेलं काम सुरू करणं असं केल्यास मोठं यश प्राप्त होतं असं म्हटलं जातं. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर त्या दिवशी गुरुपुषामृत योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावरती सोने खरेदी केली असता त्याची वृद्धी होते अशी मान्यता आहे. या दिवशी म्हणजेच 23 एप्रिल 2026 रोजी गुरुपुषामृत योग रात्री 8:57 पासून ते पहाटे 6:17 असणार आहे. गुरुवारी धार्मिक कार्य करणं उत्तम मानलं जातं आणि गुरुपुषामृत योग वारंवार येत नाही. पुष्याचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. या पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे आहे. त्याचा अर्थ शुभ, सुंदर, सुख, संपदा देणारा. म्हणूनच या शुभ योगावरती म्हणजेच ऋग्वेदामध्ये पुष्याला तिष्य म्हणजेच मंगलदायी किंवा मांगलिक तारा असंही म्हणतात. आणि या शुभ योगावरती आपण जर काही सेवा व उपाय केले तर त्याचे आपल्याला शीघ्र फळ मिळत असते. तर असाच एक उपाय आपल्याला गुरुवारी आलेल्या गुरुपुषामृत योगावरती अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे. आणि गुरुवारी आलेल्या या गुरुपुषामृत योगावरती धनप्राप्तीसाठी आपल्याला 12 फुलवातींचा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने घरामध्ये असलेलं दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल. घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि कशाचीही कमतरता राहणार नाही. एवढा हा प्रभावी उपाय आणि माझा स्वतःचा अनुभव या उपायाचा आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही हा उपाय करा. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, फुलवाती आपल्याला कशा प्रज्वलित करायच्या, कोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहेत, हा उपाय नक्की कोणत्या वेळेमध्ये करावा, 12 फुलवातींची सेवा म्हणजे किती दिवसांची सेवा आहे, मध्येच काही अडचण आली तर मग ही सेवा कशी करावी, ही सगळी माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा. तर उद्याच्या दिवशीचा जो मुहूर्त गुरुपुषामृत योगाचा आहे तो रात्री 8:57 पासून ते पहाटे 6:17 असणार आहे. पण ही सेवा जी आहे ती शक्यतोवर गुरुवारीच तुम्हाला करायची, म्हणजे रात्री 12च्या आत तुम्ही ही सेवा सुरू करा. सांगितलेल्या मुहूर्तापासून ते रात्री 12च्या आत तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. आणि दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही एक वेळ निश्चित करून घ्या. संध्याकाळी 7 वाजता तुम्ही हा उपाय करणार असाल तर रोज संध्याकाळी 7 वाजताच हा उपाय करायचा आहे. 7, 7:30, 8 ज्या वेळेत तुम्हाला शक्य होईल ती वेळ तुम्हाला निश्चित करून घ्यायची आहे आणि त्याच वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्ही रोज सकाळी उठल्याबरोबर ब्रह्ममुहूर्तापासून सकाळी 10:30 हा उपाय करू शकता आणि सायंकाळी 7 पासून रात्री 11 हा उपाय करू शकता. तर हा उपाय कशासाठी करायचा आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माता लक्ष्मींची आपण ही एक सेवा करणार आहोत, त्यामुळे आपल्याला मानसिक शांती मिळणार आहे. त्याचबरोबर बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरामध्ये खूप पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही, तो पैसा स्थिर राहत नाही. त्यामुळे हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल, विनाकारण खर्च होत असेल तर तो खर्च कमी होण्यासाठी मदत होईल, लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी मदत होईल, अखंड लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये राहील. त्यामुळे हा उपाय तुम्हाला गुरुपुषामृत नक्षत्रापासून पुढचे 24 दिवस करायचा आहे. मध्ये तुम्हाला काही अडचण आली, मासिक धर्म आला किंवा सुतक काही पडलं तर अशा वेळेस तेवढे दिवस स्किप करायचे आणि पुढचे दिवस तुम्हाला पकडून हा उपाय कंटिन्यू करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक निरांजन घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर चांदीचं असेल तर खूप उत्तम, किंवा तुम्ही गुरुपुषामृतच्या योगावरती चांदीचं निरांजन खरेदी करून आणा आणि त्यात हा उपाय करा. गुरुपुषामृतच्या दिवशी खरेदी केलेलं सोनं किंवा चांदी हे कधीच विकायची वेळ येत नाही. त्यामुळे या दिवशी सोनं खरेदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे गुंजभर का होईना पोटाला चिमटे घेऊन सोने खरेदी करा. तुम्ही जर गुरुपुषामृतच्या दिवशी चांदीची निरांजनी आणली तर त्यातच हा उपाय करा, किंवा तुम्ही अशा प्रकारे पितळी निरांजन सुद्धा वापरू शकता. एक निरांजन, फुलवाती आणि तूप एवढंच साहित्य तुम्हाला लागणार आहे आणि हा उपाय तुम्हाला सलग पुढचे 24 दिवस करायचा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, पुष्य नक्षत्राचं शुभ चिन्ह जे आहे ते गाईचं स्तन आहे. त्यामुळे गाईच्या तुपापासून केलेला हा उपाय खूप प्रभावी असा आहे. त्यामुळे हा उपाय तुम्ही गुरुपुषामृत योगापासून नक्की करा. गुरुवारी ज्या वेळेपासून हे नक्षत्र सुरू होत असेल त्या वेळेपासून पुढे तुम्ही कधीही ही सेवा करू शकता, रात्री 11 तर देवघरासमोरच तुम्हाला ही सेवा करायची आहे.
दिव्यासाठी तुम्हाला आसन घ्यायचं आहे. दिव्याला आसन असावं, मग एक चौरंग किंवा तुम्ही प्लेट पण घेऊ शकता. चौरंगावरती मी इथे पानं ठेवलेली आहेत. तुमच्याकडे जर पानं नसतील तर त्या प्लेटमध्ये तुम्ही थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ कधीही पांढरे ठेवू नयेत, त्यावरती हळदी कुंकू वाहावे. तर गुरुपुष्यामृतच्या दिवशी तुम्ही नवीन चांदीची निरांजनी आणली असेल तर त्या निरांजनीमध्ये गाईचं तूप घालून फुलवात पहिल्या दिवशी एकच फुलवात लावायची आहे. त्यानंतर त्या फुलवातीला प्रज्वलित करून घ्यायचं आणि त्या निरांजनीचं सुद्धा तुम्हाला गंध, अक्षत, फूल वगैरे वाहून पंचोपचारे पूजा करायची आहे. त्यानंतर दिव्याला धूप दाखवून घ्यायचा आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे. तर ही सेवा करण्यासाठी स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळणारं नित्य सेवा स्तोत्रमंत्र हे पुस्तक तुमच्याकडे असेल तर त्या पोथीमध्ये असलेले स्तोत्रमंत्र तुम्हाला म्हणायचे आहेत. हे पुस्तक तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती सुद्धा तुम्ही मंत्र लावू शकता. तर सगळ्यात आधी या पुस्तकातील तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे. त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम वाचायचं आहे. 16 वेळा विष्णू सहस्त्रनाम वाचलं तर खूप उत्तम, पण होत नाही म्हणून तुम्ही एक वेळच विष्णू सहस्त्रनाम वाचायचं आहे. त्यानंतर 16 वेळा तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. 16 वेळा तुम्हाला कुबेर मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 16 वेळा नवर्ण मंत्र म्हणायचा आहे. हे सगळे मंत्र म्हणून झाल्यानंतर माळ घ्यायची आहे आणि त्या माळेने तुम्हाला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. गुरुपुष्यामृत योगापासून हा उपाय केल्यामुळे तुम्हाला याचे खूप शुभ फळ मिळतात. तुमच्या आर्थिक समस्या हळूहळू कमी होतात आणि तुमच्या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे. गुरुपुष्यामृत योगापासून पुढचे सलग 24 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. पहिल्या दिवशी तुम्हाला एकच फुलवात वापरायची आहे आणि जी मी सेवा सांगितलेली आहे ती सेवा तुम्हाला करायची आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला 2 फुलवाती लावून हा उपाय करायचा आहे. तिसऱ्या दिवशी तुम्हाला 3 फुलवाती लावून हा उपाय करायचा आहे. असं करत करत 12व्या दिवशी तुम्हाला 12 वातींचा वापर करून हा निरांजनीचा दिवा लावायचा आहे. गुरुवारी जर तुम्ही 1 फुलवात वापरून हा दिवा लावला असेल आणि सेवा केली असेल, शुक्रवारी तुम्हाला 2 फुलवाती घ्यायच्या आहेत आणि ही सेवा करायची आहे. तिसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी तुम्हाला 3 फुलवाती घ्यायच्या आहेत आणि ही सेवा करायची आहे. चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी तुम्हाला 4 फुलवाती घ्यायच्या आहेत. सोमवारी तुम्हाला 5 फुलवाती घ्यायच्या आहेत. असं करत करत 12व्या दिवशी तुम्हाला संपूर्ण 12 फुलवाती घेऊन ही निरांजनी लावायची आहे आणि ह्या सगळ्या सेवा सांगितलेल्या करायच्या आहेत. तर इथे तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे 12 फुलवाती घेऊन 12व्या दिवशी तुम्हाला निरांजनी लावायची आहे. म्हणजे हा चढता क्रम झाला फुलवातींचा. आता ह्या 12 फुलवाती तुपामध्ये भिजवून निरांजनी तुम्हाला लावायची आहे. ज्या सेवा मी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या करायच्या आहेत, ज्यामध्ये व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र, 16 वेळा नवार्णव मंत्र आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा 1 माळ जप. अशा प्रकारे ही सेवा करायची आहे. त्यानंतर उतरत्या क्रमाने आपल्याला ही सेवा करायची आहे. तर त्यानंतरचा जो 13वा दिवस येईल त्या दिवशी तुम्हाला 12 फुलवाती घ्यायच्या आहेत आणि हा दिवा लावायचा आहे. सांगितलेल्या सेवा करायच्या आहेत. त्यानंतर उतरत्या क्रमाने ही सेवा करायची असल्यामुळे 14व्या दिवशी तुम्हाला 11 फुलवाती लावून ही सेवा करायची आहे. त्यानंतर 15व्या दिवशी 10 असं करत करत 24व्या दिवशी तुम्हाला परत एकच फुलवात लावून ही सेवा जी आहे ती पूर्ण करायची आहे. गुरुपुष्यामृत योगापासून चढत्या क्रमाने हा फुलवातीचा उपाय करायचा आहे. पहिल्या दिवशी 1, 2 असं करत करत 12व्या दिवशी 12 फुलवाती लावून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. 13व्या दिवशी उतरत्या क्रमाने हा उपाय करायचा आहे. त्यामुळे 13व्या दिवशी तुम्हाला 12 फुलवाती घ्यायच्या आहेत. त्यानंतर उतरत्या क्रमाने ह्या वाती ज्या आहेत त्या कमी कमी करायच्या आहेत. म्हणजे 14व्या दिवशी तुम्हाला 11च फुलवाती घ्यायच्या आहेत. 15व्या दिवशी तुम्हाला 10 घ्यायच्या आहेत. 9, 8, 7, 6 असं करत करत 24व्या दिवशी तुम्हाला एकच फुलवात वापरायची आहे आणि हा उपाय करायचा आहे. आणि सांगितलेल्या ज्या सेवा आहेत त्या सगळ्या करायच्या आहेत. गुरुवारी रात्री 10:58 गुरुपुष्यामृत नक्षत्र सुरू होत आहे. त्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कोणतीही सेवा किंवा उपाय करण्याआधी संकल्प करायचा असतो. तर संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तुम्ही तो बघितला नसेल तर बघावा, म्हणजे तुम्हाला संकल्प करूनच ह्या सेवेला सुरुवात करायची आहे. कारण संकल्प केल्याशिवाय कोणतीही सेवा पूर्ण होत नाही. त्यामुळे संकल्प करूनच या सेवेला सुरुवात करायची आहे. हा उपाय तुम्ही सलग 24 दिवस केल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये बराचसा फरक जाणू लागेल. तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील त्या बऱ्याचशा प्रमाणामध्ये कमी होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मानसिक शांती आणि स्थैर्य देणारा हा उपाय आहे. त्यामुळे हा उपाय तुम्हाला गुरुपुष्यामृत नक्षत्रापासून पुढचे 24 दिवस सलग करायचा आहे.
तर ही सेवा करत असताना तुम्हाला मध्येच काही अडचणी आल्या, म्हणजे मासिक पाळी आली, बाहेरगावी जावं लागलं किंवा इतर काही अडचणी असतील, तर अशा वेळेस तेवढे दिवस तुम्हाला स्किप करायचे आहेत आणि ही सेवा कंटिन्यू करायची. म्हणजे मासिक धर्माचे 4 दिवस सोडायचे आणि 5व्या दिवसापासून ही सेवा पूर्ववत सुरू करायची आहे. त्याचप्रकारे मध्येच तुम्हाला सुतक पडलं किंवा बाहेरगावी जावं लागलं तर तेवढे दिवस तुम्हाला सोडून द्यायचे आणि त्यानंतरच्या दिवसापासून तुम्हाला ही सेवा पुन्हा कंटिन्यू करायची आहे. तर मैत्रिणींनो, हा होता आजचा व्हिडिओ. तुमच्या अजून काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.